Hello student. In previous lecture we have started fifth topic, cell structure and organization, and in that we have learned what is cell, then totipotency of cell, kinds of cell, in that prokaryotic cell and eukaryotic cell. And today we are going to learn components of eukaryotic cell. So first component of eukaryotic cell is cell wall. ओके, तर सेल वॉल जी असते त्याच्याबद्दल आपल्याला पहिलं बघायचं. सेल वॉल म्हणजे काय असणार आहे, तर जी सेल असते त्याच्या बाहेरचं जे कवरिंग असणार आहे त्याला सेल वॉल म्हटलं जातं. सेल वॉल इज रिजिड, सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्लांट सेल, फंगी अँड सम प्रोटिस्ट. तर ही जी सेल वॉल असते ती ॲनिमल सेलच्या वरती प्रेझेंट नसते, तर फक्त प्लांट सेल्सवरती, फंगीवरती आणि काही प्रोटिस्ट आहेत त्या ऑर्गॅनिझम्सवरतीच फक्त प्रेझेंट असते. बाकीचे जे हायर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. अल्गी शो प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स अँड मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट इन सेल वॉल. तर जी अल्गीची सेल वॉल असते त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर सेल्युलोज प्रेझेंट असतं, त्याच्यानंतर गॅलेक्टन्स प्रेझेंट असतात, मॅनन्स प्रेझेंट असतात आणि काही मिनरल्स कुठले तर कॅल्शियम कार्बोनेट नावाचं जे मिनरल असतं ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. इन अदर प्लांट इट इज मेड अप ऑफ हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड अँड प्रोटीन. तर काही प्लांट्समध्ये कशा पद्धतीने सेल वॉल मेडअप झालेली असते, तर हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड आणि प्रोटीन ह्यांच्यापासून मेडअप झालेली असते. मायक्रोफायब्रिल्स ऑफ प्लांट सेल वॉल शो प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिजिडिटी. तर जे मायक्रोफायब्रिल्स असतात ते प्लांट सेलवरती प्रेझेंट असतात आणि त्याचा यूज काय होतो, तर रिजिडिटी येते, म्हणजे जी थिकनेस असतो किंवा जो काही टफनेस असतो तो त्या मायक्रोफायब्रिल्समुळे येतो. इट गिव्स शेप ऑफ द सेल अँड प्रोटेक्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड इन्फेक्शन. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर जे काही सेल आहे त्याला शेप मिळतो, त्याच्यानंतर जर कुठले इंजुरी होणार असेल तर त्याच्यापासून सुद्धा प्रोटेक्ट करतं. इन प्लांट सेल वॉल शो 3 layers like middle lamella, primary wall and secondary wall. असे 3 टाईपचे वॉल्स असतात त्याच्यावरती. तर पहिलं काय आहे, मिडल लॅमिला. इट इज थिन अँड लाईज बिटवीन 2 ॲडजसंट सेल. तर जे 2 सेल असतात त्यांच्यामध्ये असतं त्याला मिडल लॅमिला म्हटलं जातं. आणि ह्याचा यूज काय होतो, तर सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट इज ड्यू टू सॉल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. तर मिडल लॅमिला इज मेड अप ऑफ पेक्टिन अँड दिस पेक्टिन इज यूज टू सॉफ्टनिंग द राईप फ्रूट. म्हणजे जसं की आपण पिकलेलं फ्रूट बघतो तर ते कसं असतं, सॉफ्ट असतं, आणि जेव्हा कच्चं असतं तेव्हा कसं असतं, थोडं टफ असतं किंवा हार्ड असतं, कडक असतं. मग हे जे पेक्टिन असतं त्याच्यामुळे काय होतं, तर ते सॉफ्ट होतं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, प्रायमरी वॉल. इन यंग प्लांट सेल इट इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. ओके, तर जे यंग प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये ग्रोथसाठी त्याचा यूज होतो. सेकंडरी सेल वॉल, लास्ट काय थर्ड सेकंडरी सेल वॉल, इट इज प्रेझेंट टू इनर टू प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉलच्या आतल्या साईडला सेकंडरी वॉल असते. आणि हे काय आहे, तर ह्याच्यामध्ये थिकनिंग नसतं आणि ही आतल्या साईडला असते प्रायमरी वॉल जी आहे ती. ओके, तर इथे आपल्याला डायग्राम दाखवली आहे प्लांट सेलची.
आणि पुढे आहे ॲनिमल सेलची. ॲनिमल सेलला सेल वॉल प्रेझेंट नसते, प्लांट सेलवरती सेल वॉल प्रेझेंट असते. त्याच्यानंतर सेकंड आहे सेल मेम्ब्रेन और सेल प्लाज्मा मेम्ब्रेन और बायो मेम्ब्रेन. काय आहे सेल मेम्ब्रेन? इट इज थिन क्वासी-फ्लुइड स्ट्रक्चर प्रेझेंट बोथ एक्स्ट्रासेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली. तर हे जे सेल मेम्ब्रेन म्हणजे काय असतं, तर एक फ्लुइड स्ट्रक्चर असतं जे की सेलच्या आतमध्ये पण प्रेझेंट असतं आणि सेलच्या बाहेरसुद्धा प्रेझेंट असतं. म्हणजे सगळ्या सेल एकत्र राहत असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रेझेंट असतं. एक्स्ट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड मोस्ट ऑफ सेल ऑर्गॅनली इन यूकॅरियोट सेल. तर आतल्या साईडला जिथे असतं तर तिथे वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनलीज असतात, जसं की सायटोप्लाझम, न्यूक्लियस, गोल्गी ॲपरेटस, मायटोकॉन्ड्रिया, हे जे काही सगळे आहेत तर त्यांच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. सेल मेम्ब्रेन ऑल्सो शो प्रेझेन्स ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड्स आर डिफरंट इन डिफरंट टाईप ऑफ सेल. तर जे काही सेल मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट, लिपिड प्रेझेंट असतात आणि त्यांचा जो रेशो आहे म्हणजे किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे प्रत्येक सेलवरती डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग RBCs शो अप्रॉक्सिमेटली 52% प्रोटीन अँड 40% लिपिड. तर ह्युमन बीइंगमध्ये काय असतं, प्रोटीन जास्त असतं आणि लिपिड कमी असतं. त्याच्यानंतर थर्ड आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय असतं, तर एक फ्लुइड लाईक स्ट्रक्चर जे की आतमध्ये सेलच्या प्रेझेंट असतं. सेल कंटेन्स ग्राउंड सबस्टन्स कॉल्ड सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स और सायटोसोल. दिस कोलॉइड जेली लाईक मटेरियल इज नॉट स्टॅटिक. तर एक जेली लाईक मटेरियल असतं आणि ते कसं असतं, तर एकाच ठिकाणी थांबत नाही, तर पूर्ण सेलवरती. जसं की जे काही सेल असणार आहे तर त्याच्यामधले जे काही वेगवेगळे ऑर्गॅनलीज आहेत म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, ह्यांना एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी राहण्यासाठी त्या जेलचा यूज होतो. जर तिथे काहीच नसेल, जेल नसेल, तर काय होईल, त्या सेलच्या आतमध्ये सगळे जे काही ऑर्गॅनली आहेत ते सगळ्या एकत्र गोळा होऊन राहतील. पण हे जेली असल्यामुळे काय होणार आहे, जेल लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे, मटेरियल असल्यामुळे ते परफेक्ट एका ठिकाणीच कुठेतरी नीट थांबून राहतील. इट शो स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड सायक्लोसिस. तर ह्याच्यामध्ये जे जेली लाईक मटेरियल असतं त्याचं मुवमेंट चालू असतात आणि त्या मुवमेंटला सायक्लोसिस असं म्हटलं जातं. सायटोप्लाझम कंटेन्स वॉटर ॲज मेजर कंपोनंट अलॉंग विथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मोलेक्युल्स लाईक शुगर्स, अमिनो ॲसिड्स, विटॅमिन्स, एन्झाईम, न्यूक्लियोटाइड, मिनरल अँड वेस्ट प्रोडक्ट. तर सायटोप्लाझम म्हणजे काय, जेली लाईक मटेरियल असतं, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त वॉटर असतं आणि वॉटरसोबत काय काय असतात, तर वेगवेगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मोलिक्युल्स असतात. लाईक काय काय आहेत, शुगर आहे, अमिनो ॲसिड्स, विटॅमिन्स, एन्झाईम्स, न्यूक्लियोटाइड, मिनरल आणि जे काही वेस्ट प्रोडक्ट असणार आहे ते सगळं ह्या जेली लाईक मटेरियलमध्ये प्रेझेंट असतं. It also contains various cell organelles like endoplasmic reticulum, Golgi complex, mitochondria, plastid, nucleus, microbodies and cytoskeletal elements like microtubules. तर ह्याच्यामध्ये जसं की मी मगाशी म्हटलं वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनलीज असतात आणि त्या पूर्ण त्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. तर कुठल्या कुठल्या असतात, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, न्यूक्लियस, असे वेगवेगळ्या व्हरायटीचं जे काही असेल ते सगळं त्या जेली लाईक मटेरियलच्या मध्ये प्रेझेंट असतं. आणि ते जर नसेल तर काय होईल, हे सगळं जे आहे ते एकत्र त्यांचा गोळा होईल आणि एकाच ठिकाणी राहतील. पण जेली लाईक मटेरियल असल्यामुळे काय होणार आहे, सगळीकडे ते नीट राहणार आहे. जसं की समजा आपण एका
ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये फुलं टाकली, तर ती फुलं सेपरेट सेपरेट कुठे कुठे राहतील. पण आपण जर समजा काय केलं, नुसतीच फुलं एका ग्लासमध्ये टाकली, तर काय होईल, ती फुलं सगळी एकाच ठिकाणी जातील आणि गोळा होऊन राहतील. किंवा इव्हन पिशवी घेतली आपण, एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याच्यात पाणी भरलं आणि त्या पाण्यामध्ये ती फुलं टाकली, तर काय होईल, सगळी सेपरेट सेपरेट राहतील. आणि तेच जर त्या पिशवीत काही पाणी न घेता डायरेक्ट फुलं टाकली, तर काय होईल, सगळी एकत्र राहतील. तसंच हे जर जेली लाईक मटेरियल नसेल, तर ह्या ज्या सेल ऑर्गॅनलीज आहेत त्या एकत्र होतील. आणि जर जेली लाईक मटेरियल असेल प्रेझेंट, तर काय होणार आहे, सगळ्या वेल डिफाईन त्यांच्या प्रॉपर जागेवरती प्रेझेंट असणार. सायटोप्लाझम ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज सीट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन द सेल. तर सायटोप्लाझमचं एक काय आहे, तर सोर्स ऑफ रॉ मटेरियल, जे की वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी लागणारं रॉ मटेरियल आहे, ते हे जे सायटोप्लाझम आहेत ते तयार करून देतात. आणि वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील ज्या सेलमध्ये होतात, त्या सगळ्या सायटोप्लाझम्समध्ये कॅरी होत असतात किंवा तिथे त्यांचं वर्क चालू असतं. ओके. त्याच्यानंतर इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन व्हेरियस सेल ऑर्गॅनलीज. तर ज्या काही सेल ऑर्गॅनलीज आहेत, कुठल्या कुठल्या आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, न्यूक्लियस, हे जे काही सगळे आहेत, त्यांच्यामध्ये जे काही वेगवेगळं मटेरियल असेल ते एक्सचेंज करायचं आहे. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून काहीतरी गोल्गी कॉम्प्लेक्सला द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी सायटोप्लाझमचा यूज होतो. ते एक ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणून यूज होतं. ओके. तर आज आपण 3 सेल ऑर्गॅनलीज बघितल्या. कुठल्या कुठल्या, तर फर्स्ट सेल वॉल, सेकंड सेल मेम्ब्रेन अँड थर्ड सायटोप्लाझम. ओके. तर आज आपण 3 बघितलेत आणि ह्याच्या पुढे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनलीज आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके. थँक्यू.